हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती. मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी घेऊन आले एक छोटासा व्लॉग व्हिडिओ. तर त्या व्हिडिओबरोबर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ब्लाऊज स्टिचिंग कटिंग कशा पद्धतीने करायची. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करू शकता व स्टिचिंगही कशा पद्धतीने करू शकता याची बरीचशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओमार्फत तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. तर इथे बघू शकता, हे एका कस्टमरचे ब्लाऊज साडी माझ्याकडे शिवायला आली होती आणि जवळजवळ 20 ते 25 दिवस होऊन गेलेले आहेत आणि ते एका बाजूला असेच राहून गेलेले होते. राहून गेलेले म्हणजे कसे, त्यांना काही घाई नव्हती. त्यांनी मला सांगितलेलं का ताई, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मला हे शिवून द्या. कारण हे ब्लाऊज त्यांना डेली यूजसाठी पाहिजे होते आणि आता कशा मुलांच्या शाळा सुरू होत आहेत आणि शाळेमध्ये जाण्या-येण्यासाठी त्यांना हे साडी आणि हे ब्लाऊज पाहिजे होते. तर त्यांनी मला मे महिन्यामध्येच आणून दिलेले होते आणि त्या म्हटल्या का तुम्हाला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने शिवून ठेवा आणि मला कॉल करा, म्हणजे मी घ्यायला येईल. तर हे आपलं नेहमीचं गिऱ्हाईक आहे आणि त्यांचे बरेचसे ब्लाऊज आपण स्टिच केलेले आहेत. तर हा जो ब्लाऊज आहे मापाचा त्यांनी दिलेला आहे तो मीच स्टिच केलेला आहे. तोच मला ब्लाऊज त्यांनी मापासाठी आणलेला आहे. तर हे 3 ब्लाऊज आज म्हटलं का चला, बरेच दिवस झाले आणि आता शाळाही सुरू होत आहेत. तर त्यांनी मला कॉलही केलेला होता की ताई ब्लाऊज झालेत का? तर म्हटलं नाही झालेत, देते तुम्हाला 1-2 दिवसात. तर असं त्यांना मी सांगितलं आहे. आणि आज माझ्याकडे गेलेली आहे लाईट. सकाळपासून लाईट नाही आणि आता जवळजवळ वाजले आहेत 12 ते 12:30. मग लाईटीची वाट बघून बघून शेवटी म्हटलं का चला आज कटिंगचं काम करून घेऊया. मग इथे जे ब्लाऊज कटिंग करायचे होते ते सगळे काढून घेतले. तर हे ब्लाऊज ही जी पिशवी होती ती एका बाजूला अशी राहिलेली होती. मग मला आठवलं का चला, म्हटलं पहिले ह्यांचेच ब्लाऊज कट करून घेऊया आणि म्हणून मग त्यांची पिशवी काढली आणि मग ब्लाऊज बघितले किती होते. तेही मी बघितले नव्हते की त्यांनी किती ब्लाऊज पीस दिले होते आणि किती साड्या होत्या तेही नाही. त्यांनी फक्त पिशवी आणून दिली आणि तशीच मी ठेवून दिलेली. आणि मग आता उघडून बघते तर त्यांचे 3 ब्लाऊज होते. एक साडी आहे फॉल बेडिंगची. तर आता म्हटलं का चला मग त्यांचंच रेडी करून देऊया. तर हे 3 ब्लाऊज मी एकमेकांवर अंथरून घेतले. एकाच मापाचे ब्लाऊज आहेत आणि त्यांना गळाही सेमच पाहिजे पाठीमागे. डेली यूजचे ब्लाऊज असल्यामुळे ते म्हटले का काही फक्त गोल गळा शिवा, बाकी काही पॅटर्न वगैरे नको. तर त्यासाठी मग मी एकमेकांवर ते अंथरून घेतलेले आहेत तिन्ही ब्लाऊज पीस. आणि हे ब्लाऊज पीस चायना सिल्कमधून आहेत. आणि म्हटलं का चला मग एकमेकांवर अंथरून घेऊ, म्हणजे पटकन कटिंग करून होते आणि एकाच मापाचे असल्यामुळे गळेही सेम आहेत. त्यामुळे मग या पद्धतीने मी कटिंग करते. तर इथे बघा, पाठीमागचा भाग पूर्ण मी ड्रॉ करून घेतला. यावर शोल्डरचं माप टाकलं, उंची टाकली, पूर्ण छातीचं माप टाकलं, कमरघेर टाकली, गळ्याची उंची, लांबी रुंदी टाकलेली आहे आणि मुंड्यातून सेप दिलेला आहे आणि आपला पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. आणि इथे गळेही मी कट करून घेतलेले आहेत, कारण गळ्या पूर्ण तिन्ही ब्लाऊजांचे ते म्हटले का एकसारखेच गळे शिवले तरीही चालतील, म्हणून मी इथे नॉर्मली आपला गोल गळा ठेवलेला आहे आणि गळेही इथे कट करून घेतलेले आहे. तशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग माझा पूर्ण कट करून झालेला आहे. आणि या पद्धतीने जर आपण कटिंग केली तर एका वेळेस तुम्ही 4 ते 5 ब्लाऊज कट करू शकता. एकाच मापाचे असतील तर याच पद्धतीने ठेवायचेत, एकमेकांवर ठेवायचेत आणि कटिंग करून घ्यायचे. तर आता बघू शकता, पाठीमागचे भाग होते त्यापैकी एक पाठीमागचा भाग मी इथे ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरूनच ड्रॉ केलेला आहे. आणि पुढचं जे आपण साईड पार्ट काढतो, कटोरीच्या साईड पार्ट आहे, ते मी इथे काढून घेतलेलं आहे. आणि साईड पार्ट काढून घेतल्यानंतर योगपट्टी, बाहीची लांबी उंची टाकून बाही कट करून घेणार आहे. आणि कटोरीसाठी फक्त मी कटोरीचे पॅटर्न वापरते.
आणि कटोरीचे पॅटर्न लावून मग ते कटोरी कट करून घेते. तर प्रत्येक वेळेस कटोरीचं मेजरमेंट काढण्यापेक्षा हे कटोरीचे पार्ट मी काढून ठेवलेले आहेत. 28 पासून ते अगदी 40-36 पर्यंत 40 ते 46 पर्यंत ही मापे कटोरीची काढून ठेवलेली आहेत आणि या कटोरीच्या पॅटर्नवरूनच मग मी पेपर पॅटर्नवरूनच मग कटोरीचे पॅटर्न काढत असते आणि ते कटिंग करत असते, कपड्यावर कटिंग करत असते. तर तुम्हाला कोणाला जर हे पेपर पॅटर्न हवे असतील तर फक्त कटोरीचे न घेता पूर्ण पेपर पॅटर्नही तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे पूर्ण सेट पेपर पॅटर्नचा आपल्याकडे मिळतो. यासाठी तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्यावर तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल की पेपर पॅटर्न कशा पद्धतीचे असतात किंवा कशा सेटमध्ये मिळतील. आणि जर तुम्हाला गळ्यांचेही विविध प्रकारचे गळे पेपरवर कटिंग पाहिजे असतील तर तेही आपल्याकडे मिळतील. तर यासाठी तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर इथे बघू शकता आपले पूर्ण ब्लाऊज कट करून झालेले आहेत. तर अगदी कमी वेळामध्ये आपले हे 3 ब्लाऊज एकसाथ मी कट केलेले आहे. तर आता फक्त आपलं कटोरीचं कटिंग बाकी आहे. तर कटोरीच्या कटिंगसाठी या पद्धतीचे मी कटोरी पेपर पॅटर्न वापरते. तर प्रत्येक कटोरीचे पेपर पॅटर्न या पद्धतीने काढून ठेवलेले आहेत. ज्या मापाचं आपलं ब्लाऊज असेल त्या मापाचं कटोरी पॅटर्न ठेवायचं आणि कटोरी कट करायची. ह्याच्यामध्ये आपला वेळही वाचतो आणि बरेचसे ब्लाऊज आपले कटिंगही होतात. तर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटनही दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघू शकता अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपले 3 ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर तुमचे कमी वेळामध्ये बरेचसे ब्लाऊज कट करून होतात आणि आपल्याला स्टिचिंगला बराचसा वेळ मिळतो. तर नक्कीच ही कटिंगची पद्धत तुम्ही वापरा. तर आज काय लाईटीचा काय अजूनही तपास नाही आहे. म्हणजे लाईट काय आज येणारच नाही असं वाटतं. 5 वाजता डायरेक्ट लाईट येणार आहे. तर म्हटलं का चला आज जे काही कटिंगचे ब्लाऊज आहेत तेच आपण कटिंग करून घेऊया आणि म्हणजे आजचं कटिंग करून ठेवलं तर उद्या हे सगळे आपल्याला स्टिच करता येते. म्हणून मग आज जेवढं पण कटिंगचं होतं तेवढं सगळं मी कटिंगचं काढून घेतलेलं आहे आणि आज फक्त कटिंग आणि कटिंगच होणार आहे. कारण लाईट काही आज आलेली नाही. लाईट नसल्यामुळे आपलं स्टिचिंगचं काम होणार नाही. म्हणून मग म्हटलं आपण कटिंगच करूया. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला नका विसरू. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.